कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करून करतो आहोत, तेव्हा विघ्नहर्त्या गणेशाला प्रथम वंदन करूया आणि मग रामायणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सादर करीतो कला गजमुखा, सादर करीतो कला गजमुखा, प्रीती सिद्धीच्या वरा शुभारंभिया करीतो तुझला वंदन हे गणवरा. सादर करीतो कला गजमुखा, तुझ्या पूजेला आज आणली माळ कौस्तुभाची, सकल कलांचे रत्नमणी हे ओढ अंतरीची, मस्तकावरी जसा शोभतो, मस्तकावरी जसा शोभतो जास्वंदीचा तुरा. शुभारंभिया करीतो तुझला वंदन हे गणवरा. सादर करीतो कला गजमुखा, सादर करीतो कला गजमुखा, सादर करीतो कला गजमुखा. प्रभू रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला होता. ठिकठिकाणचे राजे, महाराजे, ऋषीमुनी आणि असंख्य नागरिक त्या ठिकाणी जमलेले होते. त्या ठिकाणी तापसवेश धारण केलेले 2 बटू येत आहेत आणि ते सांगतायत, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करणार आहोत. रामचरित्र गाताना हे बटू दिसतात कसे, गातात कसे, गाताना त्यांचे हावभाव कसे होतात आणि तिथं जमलेल्या सगळ्या लोकांवरती त्याचा काय परिणाम होतो याचं अत्यंत सुरेल आणि रसाळ असं वर्णन निवेदकाने केलेलं आहे. निवेदक म्हणतायत, स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. या ठिकाणी आश्चर्याची अशी गोष्ट आहे की ह्या 2 बटूंना हे माहीत नाही, ज्यांच्या समोर आपण हे चरित्र गायन करणार आहोत ते दुसरे कोणी नसून आपलेच पिताश्री आहेत. आणि प्रभू रामचंद्रांना हे माहीत नाही की ही 2 सुकुमार बालकं जी आपलं चरित्र गायन करणार आहेत ती आपलीच मुलं आहेत. आणि अशा तऱ्हेने पिता पुत्राचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं समग्र चरित्र ऐकवतो आहे. निवेदक म्हणतायत, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. गदिमांच्या लेखणीतून बाहेर पडलेलं आणि स्वर्गीय बाबूजींच्या संगीताने नटलेलं असा गीत रामायण याचा कार्यक्रम करण्याचा अत्यंत सुंदर योग या ठिकाणी आलेला आहे. तेव्हा ऐकूया आणि म्हणूया, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. अशा तऱ्हेने आपण सुरू करत आहोत. स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती.
मुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे वाल्मिकींच्या भावमनीचे वाल्मिकींच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातून वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरांनी करुणी किलबिल बालस्वरांनी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारिती गायने ऋतुराजा भारिती कुशलव रामायण गाती फुलांपरी ते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुरती कर्णभूषणे कुंडल डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगती वीणा झंकारिती संगती वीणा झंकारिती कुशलव रामायण गाती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वधुनी यज्ञमंडपी आल्या उतरुनी यज्ञमंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जननाहती संगमी श्रोते जननाहती कुशलव रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन पाणावती प्रभुचे लोचन पाणावती कुशलव रामायण गाती सामवेद से बाळ बोलती आ आ आ सामवेद से बाळ बोलती सर्गामागुण सर्ग चालती सजीव मुनिजन स्त्रिया डोलती सजीव मुनिजन स्त्रिया डोलती आसवे गाली ओखळती आसवे गाली ओखळती कुशलव रामायण गाती
आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. अयोध्येचं वर्णन करताना कुश आणि लव म्हणतायत सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधुन वाहती मार्ग समांतर मधुन वाहती मार्ग समांतर रथवाजी गजपथिक चालती नटुनी त्यांच्यावरी हो नटुनी त्यांच्यावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. घराघरावर रत्नतोरणे अवती भवती रम्य उपवने त्यात रंगती नृत्य गायने त्यात रंगती नृत्य गायने मृदंग वीणा नित्य वाजती अलका नगरी परी हो अलका नगरी परी अयोध्या मनुनिर्मित नगरी. दशरथास त्या तिघी भार्या सुवंशजा त्या सुमुखी आर्या सिद्धपतीच्या सेवा कार्या सिद्धपतीच्या सेवा कार्या बहुश्रुता त्या रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी ओ अतुल प्रभा सुंदरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. शल्य एकते कौसलेसी दिसे सुमित्रा सदा उदासी कैक कैकयी करी नवसासी कैक कैकयी करी नवसासी दशरथासहि व्यथा एकती छळिते अभ्यंतरी ओ छळिते अभ्यंतरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. राजसौख्यते सौख्यजनांचे एकच चिंतन लक्ष्मणांचे काय काजया सौख्यधनाचे काय काजया
आपल्या प्रजेला सर्व सुखात न्हाऊ घालणाऱ्या दशरथाच्या घरी मात्र अजून पाळणा हल्ला नव्हता. त्यामुळे राजा, त्याची प्रजा अत्यंत दुःखी होते. राजानं आपली ही व्यथा मुनिवर्यांना सांगितली आणि ऋष्यशृंग ऋषींच्या सांगण्यावरून त्यानं पुत्र कामेष्टी यज्ञ केला. तो यज्ञ सुरू असताना त्या यज्ञज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला आणि तो आपल्या दुमदुमीसारख्या कणकार पण मधुर अशा सादानं दशरथाला म्हणाला, दशरथा, हे पायसदान. दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. राण्या करीतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या अंती जन्मा येतील योद्धे चार महान. दशरथा श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. दशरथा करात घेई सुवर्णस्थाली. दे राण्यांना क्षीर आतली. कामधेनुच्या दुग्धाहूनही ओजहीचे बलवान. दशरथा प्रसवतील त्या तीनही देवी. प्रसवतील त्या तीनही देवी. श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान. दशरथा कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ मी तुझ्या दर्शने. कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचने. दे आज्ञा मज नृपा पावतो. दे आज्ञा मज नृपा पावतो. यज्ञी अंतरथान. दशरथा 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 घे पायसदान पायसदान. दशरथा दशरथा दशरथा. त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान. हे यज्ञपुरुषाचं वचन अगदी खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं तीनही राण्या गर्भवती राहिल्या. यथाकाल त्या प्रसूत झाल्या. कौशल्येला श्रीराम, कैकेयीला भरत, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे पुत्र झाले. ही चारी भावंड रांगू लागली होती तरी देखील अयोध्येतल्या स्त्रिया अजूनही गात होत्या आणि म्हणत होत्या, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. अग राम जन्म लाग सखी राम जन्मला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी.
बघिती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्या राणी हळू उखडी लोचने दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठराटला ओघळले आसु सुखे कंठदाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राजगृहे येई नवी सौख्य पर्वणी पानावून हंबरल्या धेनु अंगणी दुमदुभीचा नाद तो धुंद कोंदला दुमदुभीचा नाद तोच धुंद कोंदला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला वार्ता ही सुखद जगी पोचली जनी गेहातून नंद धावले कुणी युवतींचा संघ एक कात चालला युवतीचा संघ एक गात चालला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला बुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी सूररंग तालयात मग्न मेदिनी डोलत से तीही जरा शेष डोलला डोलत से तीही जरा शेष डोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला राम जन्मला ही भावंड आता मोठी झाली होती. राजसभेतही बसू लागली होती. एके दिवशी राजसभेत बसलेले असताना त्या ठिकाणी महर्षी विश्वामित्र येत आहेत आणि ते राजाला सांगतायत, राजा, यज्ञाच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या संहारासाठी तुझा पुत्र मला दे. तेव्हा प्रथम पराक्रमासाठी ही मंडळी प्रासादाबाहेर पडलेली आहे. मुनी त्यांना आपल्याबरोबर नेत असताना त्यांना सांगतायत की मिथिलेच्या राजा जनकाने त्याच्या कन्येचं स्वयंवर म्हणलंय, तेव्हा आपण सगळे तिकडे जाऊया. ही मंडळी मिथिलेला आली असताना त्या ठिकाणी ते सगळे जमलेले आहेत आणि ते सांगतायत की आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामांनी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे उभे
पुढे ठाकले भाग्य सावळ समोर दुईतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे मुग्ध जानकी दुर्न न्याहळी रामधनुर्धारी नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही तडिता खाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे नीलाकाशी जशी भरावी उषप्रभालाल तसेच भरले रामांगी मधुनूपुर स्वरताल सभा मंडपी मिलन झाले सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झुकले थोडे राम जानकी खाली वरमाला गगना माझी देवकरांची करीती करताला त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णुचा अंश विष्णुचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जय गीता गाता आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झालेलं आहे. ही सगळी मंडळी अयोध्येला आलेली आहे. आता दशरथ राजाने असं ठरवलं की आपण श्रीरामांना राज्याभिषेक करूया आणि आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारूया. हा विचार त्यांनी सगळ्यांना बोलून दाखवला. अर्थातच तो सगळ्यांना पटला. पण आपण एक ठरवतो आणि नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. कैकेयीची दुष्ट दासी मंथरा कैकेयीला म्हणते, अगं तुला काही माहिती नाही का, तिकडे राजवाड्यात केवढी गडबड चालली. अगं काय चाललंय. अगं उद्याला रामाला राज्याभिषेक होणार आहे. हे ऐकल्यानंतर कैकेयीला खूप आनंद होतो आणि ती आपल्या गळातला कंठा मंथरेला देते. तेव्हा मंथरा म्हणते, अगं वेडी बिडी आहेस की काय. उद्या राम राजा झाला तर तुला ते सगळे दासीसारखं वागवतील. आणि काय आहे, आपल्यावरती आपल्याजवळ कोणी एखाद्याविषयी वाईट बोलत लागलं तर तेच आपल्याला पटायला लागतं. आणि कैकेयीचं नेमकं तसंच झालं. आणि कैकेयीला
आठवलं की आपण दशरथ राजांना युद्धात मदत केली होती आणि त्यावेळी 2 वर मागितले होते. त्या 2 वरांची आठवण तिने राजांना करून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे राजे खूप तिची विनवणी करतायत, पण काही ऐकत नाही. आणि शेवटी राम वनवासाला जायला निघालेले आहेत आणि वनवासात जाताना सारे नगरजन त्यांना म्हणतायत, रामा आम्हाला आपल्या बरोबर न्या. परंतु प्रभू श्रीराम अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत आणि ते कुणालाही बरोबर नेत नाही आहेत आणि ते शृंगवेरपुराजवळ आलेले आहेत. तिथल्या त्या लोकांनी नौका सिद्ध केलेली आहे आणि त्या नौकेत श्रीराम बसलेले आहेत आणि ते नावाडी म्हणतायत, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. या जीवनात सुद्धा आपण प्रभू रामचंद्रांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि त्यांचं नाव घेतच आपला हा भवसागर आपण पार करूया. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय 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 राम. ही दैवाची उलटी रे, माथ्यावरचा ढळवू मे, भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्यापासून दूर करू, आपुल्यापासून दूर करू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय 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 राम. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूच्या करतो पार, तारक त्याला तारुण नेव, पदस्पर्शाने सर्वतरू, पदस्पर्शाने सर्वतरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय 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 राम. जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश, ऐल अयोध्या पडे अहल्या, पहिला उगवतील कल्पतरू, पहिलं उगवतील कल्पतरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय 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 राम. कर्तव्याची धरुणी कास, राम स्वीकरी हा वनवास, दासत त्याचे आपण काम, कर्तव्यासी परत सर, का कर्तव्यासी परत सरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय 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 राम. अतिथी असो वा असोत राम, पैल लाविणे आपुले काम, पैल लाविणे आपुले काम, पैल लाविणे आपुले काम, अतिथी असो वा असोत राम, पैल लाविणे आपुले काम, भले बुरे ते राम जाणता, भले बुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू, आपण आपुले काम करू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय 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 राम. गंगे
जलयोग भगीरथ आणि तुझा जलोक त्याचा वंशजनेसी तूही दक्षिण देशा अमर करू दक्षिण देशा अमर करू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय 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 राम पावन गंगा पावन राम श्रीरामाचे पावन नाम पावन गंगा पावन राम श्रीरामाचे पावन नाम त्रिदोषनाशी प्रवासा प्रभुनामिका आम्ही नित्य स्वरूप प्रभुनाविकाम्ही नित्य स्वरूप श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय जय राम दाशरथी जय जय राम दाशरथी सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय श्रीरामांनी गंगा पार केलेली आहे. सुमंत त्यांना तिथे सोडून अयोध्येत परत आलेला आहे. त्यावेळेला भरत आजोळी गेलेला होता आणि ज्यावेळेला भरत परत येतोय तेव्हा त्याची आई त्याला म्हणते की अरे भरता लवकर ये, हे सिंहासन मी तुझ्यासाठी मोकळं केलंय. अरे केव्हा तू राजा होशील असं मला झालंय. आणि हे आपल्या आईचं बोल ऐकून भरत अत्यंत चिडतो आणि अत्यंत कठोर शब्दामध्ये तिची निर्भत्सना करतो आणि श्रीरामांना आणण्यासाठी तो चित्रकूट पर्वतावरती येतोय. श्रीरामांची आणि त्याची गाठभेट होते तेव्हा प्रभू त्याला सांगतायत, अरे मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला त्याच्या प्राक्तनात जे काही असेल ते भोगणं प्राप्त आहे. हे भोगणं तुलाही चुकलेलं नाही आणि मलाही चुकलेलं नाही. तेव्हा त्याला म्हणतायत, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैव जात दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. माय कैकयी ना दोषी नवे दोषितात राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला
सलोचनास तुझा आणि माझा हे वेगळा प्रवास अयोध्येत होतो राजा रंक मी वनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आग्रहाने मजसी परतवू व्यर्थ पितृवचन पाळून दोघे हो रे कृतार्थ मुकुट कवच धारण करिका वेश तापसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझा जागता मनात मान वाढवी तू लोकी मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. अशा तऱ्हेने श्रीराम आपल्या सुवर्णाच्या पादुका भरताला देत आहेत आणि त्या सिंहासनावर ठेवून त्यांच्या साक्षीनं भरत राज्य करतोय. मध्यंतरी 10 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. श्रीराम आणि जानकी पर्णकुटीत बसलेले असताना त्या ठिकाणी एक कांचन भृग येतो आणि सीता त्याला बघून म्हणते, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले
सीतेचा तो हट्ट पुरवण्यासाठी प्रभू त्या हरणाच्या मागे गेलेले आहेत आणि यतिवेश धारण केलेला रावण तिथं येतोय, सीतेचं तो हरण करतोय. आणि प्रभू श्रीराम ज्यावेळेला पर्णकुटीत येतात त्यावेळेला सीता कुठेच दिसत नाहीत. आणि वृक्षवेलींना ते विचारतायत, देखिली काय वृक्षांनो शालीन धरेची दुहिता. वृक्षवेली काहीच बोलत नाहीये. आणि श्रीराम शेवटी त्यांची सुग्रीवाची गाठ पडते आणि सुग्रीव त्यांना मदतीचं आश्वासन देतो. दशदिशांना वानर सैन्य पाठवलं जातं, हनुमंताला दक्षिणेला पाठवलं जातं. प्रभू आपली अंगठी त्याला देतायत आणि हनुमंत दक्षिणेकडे आलेला आहे. अशोकवनामध्ये सीतेची आणि त्याची गाठभेट झालेली आहे आणि खूप भूक लागली आहे म्हणून हनुमंत तिथलं फळझाडं तोडतोय, फळं खातोय. आणि हनुमंत त्या ठिकाणी येतोय आणि म्हणतोय, लीलया उडुनी गगनात पेटवी लंका हनुमंत. लव आणि कुश म्हणतायत, लीलया उडुनी गगनात पेटवी लंका हनुमंत. लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. नगाकार खन दिसे मारुती, विजय परीते पुच्छ मागुती. आग वर्षवी नगरी मरती, आग वर्षवी नगरी मरती. गर्जना करी महावात, गर्जना करी महावात. पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. जळे धडधडा ओळखरांची, राख कोसळे प्रासादांची. चिता भडकली जणू पुराची, चिता भडकली जणू पराची. राक्षसी करीती आकांत, राक्षसी करीती आकांत. पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. खड्गे ढाली पार वितळल्या, वीरवृत्ती तरस देह जळल्या. ज्वाळे माझी ज्वाळा मिळल्या, ज्वाळे माझी ज्वाळा मिळल्या. सदनता होय भस्मसात, सदनता होय भस्मसात. पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. वारा अग्नी अग्नी वारा, नुरे निवारा नाही तार. जळल्या वेशी जळे पहारा, जळल्या वेशी जळे पहारा. नाचतो अनल मूर्तिमंत, नाचतो अनल मूर्तिमंत. पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. अशा तऱ्हेने हनुमंताने सगळी लंका पेटवली आहे आणि आता तो आपलं पुच्छ शेपटी सागर जलामध्ये थंड करतोय, शांत करतोय आणि प्रभू श्रीरामांच्या जवळ येतोय. श्रीराम 3 दिवसपर्यंत सागराची प्रार्थना करतायत पण सागर काही प्रसन्न होत नाही. त्यावेळेला प्रभू बाण मारणार, तो सागर प्रसन्न होतोय आणि श्रीरामांना सांगतोय, रामा आपल्या सैन्यामध्ये नळ आणि नील हे यांच्याकडून आपण सेतू बांधवा. हे विश्वकर्म्याचे पुत्र आहेत, त्यांच्याकडून सेतू बांधवा, तो मी आनंदाने छातीवर झेलीन. तेव्हा सारे वानरगण म्हणतात, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. या ठिकाणी आपल्याला एकतेचं काय महत्त्व आहे ते कळतं. सगळ्यांनी संघकार्य जर केलं, संघटित होऊन जर कार्य केलं तर ते काम व्हायला वेळ लागत नाही. आणि या गीतामधून आपण हे शिकूया की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य करूया. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. सेतू बांधन गिरिराजांचे देह निखळुनी,
गजांग शात्या शिळा उचलुनी जलात द्या रे दवे ढकलुनी जलात द्या रे दवे ढकलुनी सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सियावर रामचंद्र की जय। राम भक्तिये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सियावर रामचंद्र की जय। नळसानेता सहज लाभता कोटी कोटी हात राबता प्रारंभिके रूप सांगता प्रारंभिके रूप सांगता पाषाणच हे पहालीलया तरती पाण्यावरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सियावर रामचंद्र की जय। गरजा गरजा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन रघुपति राघव पतित पावन जयलंकारी जानकी जीवन जयलंकारी जानकी जीवन युद्धा आधी पडू लागल्या स्फूर्तीच्या भेरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सियावर रामचंद्र की जय। सेतून चहा क्रतु श्रमाचा विशाल हेतू श्रीरामाचा महिमा त्यांच्या शुभनामाचा महिमा त्यांच्या शुभनामाचा थबकून बघती संघ कार्य हे स्तब्ध दिशाचारी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सियावर रामचंद्र की जय। बुभुकारुनी पिटवा डंका हो 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 विजयी राघव हरली लंका हो 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 बुभुकारुनी पिटवाडंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सियावर रामचंद्र की जय। सेतू बांधा रे 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 सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सियावर रामचंद्र की जय। राम रावणाचं घनघोर युद्ध झालेलं आहे। अर्थातच पापात्म्य रावण त्यात मारला गेलेला आहे। आता मात्र सारी अयोध्या श्रीरामांच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती। सहस्रावधी नेत्र श्रीरामांना ओवाळण्यास तयार झाले होते आणि सहस्रावधी कंठ प्रभू श्रीरामांचा जय जयकार करत होते आणि जय जयकार करताना म्हणत होते, त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार। त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार। पुष्पकयाना तुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार
साकारा त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार तुला चिंतिते सुदीर्घ आयु पुण्यसलीला सरिता सरयू पुलकित पृथ्वी पुलकित वायू पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार नगरीचा उद्धार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पितृकामना पुरी होऊ दे रामराजया पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे रात्री सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार रामराजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कजल रेखित स्त्री नयनावर कजल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार जय जयकार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी युद्धात किंवा इतर कार्यामध्ये मदत केली त्या सगळ्यांना प्रभू काहीतरी बक्षिसे देत आहेत. हनुमंत म्हणतोय, प्रभू प्रभू माझं एकच वर द्यावा. कोणता बरोबर मागितला असेल? या चरणांच्या ठाई माझा निश्चळ भाव राहावा. तर ऐकूया हनुमंत काय म्हणतायत. प्रभो मज एकच वर द्यावा या चरणांच्या ठाई माझा या चरणांच्या ठाई माझा निश्चळ भाव रहावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. चळावे चंचल हे मन श्रीरामाया चरणापासून दोवरी भूवर रामकथानक दोवरी जन्म सावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. सममी अखंड प्राशीन असेल तेथून श्रीरामायण मेघा परिमी शतधारांनी करीन वर्षावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा.
एकच वर द्यावा. आपण बघितलं की जिथून रामायणाला आपण सुरुवात केली होती, म्हणजे अयोध्येत श्रीराम सिंहासनावर बसलेले आहेत आणि 2 बटू येत आहेत आणि सांगतायत आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, रामचरित्र गायन करणार आहोत. आणि पुन्हा शेवटच्याही गीतामध्ये तेच आहे की रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण. म्हणजे हे एक वर्तुळ आहे की ज्याला कधीही खंड नाही. तेव्हा शेवटचं गीत ऐकूया. रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. मुनिजन पुनीत सदनांमधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी, उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन, मुक्त दरवळो तुमचे गायन, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी, भाव उमटू द्या स्पष्ट गायनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी, पूर्ण कथेचे साधा चित्रण, पूर्ण कथेचे साधा चित्रण, गा बाळांनो श्रीरामायण. नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या